मंडळी नमस्कार. राजकारणाचा वाढता जोर हा संपूर्ण महाराष्ट्रात जरी आगळ्या पद्धतीने चालू असला तरी भाजपा ही महाराष्ट्रातील महासत्ता होण्याच्या नादाने असलेले प्रादेशिक पक्षावर एक वेगळ्या पद्धतीने आघात करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं गेल्या 3 ते 4 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोय. सुरुवातीला शिवसेनेमध्ये झालेलं भूकंप हा एका शिवसैनिकाच्या माध्यमातूनच त्या भाजपा महायुतीनं सिद्ध करून एक आगळीवेगळी खेळी केली आणि त्या पाठोपाठच स्वाभिमान जपणाऱ्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अजितदादांनी आपला नवीन गट स्थापन केला. या सुरू असलेल्या नाट्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतानाही आज अजितदादा पवार यांच्याकडं संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रवादी असताना सुद्धा सर्व अधिकार सत्तेच्या वापरातून अजित पवार गटाला देण्यात आले आणि अपघातामध्ये अजितदादा पवार यांचं निधन झाल्यावर राजकीय खेळी करण्यासाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटात असलेलेच धुरंधर या पक्षाला आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करू पाहत आहे. अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची त्यांच्या पत्नी सुनीताताई पवार यांचा शपथविधी आणि त्यानंतर हा पक्ष जणू आपल्याच वतीला बांधलेला आहे असा प्रसार माध्यमात करीत असणाऱ्यांची बोलती ही राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर सुनीताताई पवार यांच्या भूमिकेतून आणि पक्षाबाबत घेतलेले निर्णय पाहता याला आता एक आगळंवेगळं वळण पाहावयास मिळतं. अजितदादांचा अपघात जे निधन आहे ते अपघाती निधन आहे याबाबत पक्षातील व राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातील कोणत्याही नेत्यांनी कुठलाच आक्षेप नोंदवला नाही. उलट या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न अनेक तक्रारी दाखल केल्या, परंतु सीबीआयकडे प्रकरण दाखल असल्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. आणि या अजितदादांच्या म्हणजेच अजित पवार राष्ट्रवादी गटावर त्या पक्षाचे माजी सचिव सिंह यांनी राष्ट्रीय अध्यक्ष हे योग्य नाहीत, त्यांचा राजीनामा व्हा अशा पद्धतीची एक लीगल नोटीस पाठवली आणि त्यावरून हा चर्चेचा विषय ठरू पाहत आहे. अजितदादा पवार यांच्यानंतर सुनीताताई पवार यांनी राष्ट्रीय पदाची सत्रे स्वीकारल्यानंतर त्यांना नेमका सहकार्य होईल वा हा पक्ष संपवण्याचा घाट त्या पक्षात असलेले जे धुरंधर राजकारणी जे प्रसार माध्यमातून चर्चेला आले होते त्यांचा तर हा घाट नसावा का अशा चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे. अजितदादा पवार यांचे निधन होण्या अगोदर अजितदादा पवार यांचे शब्द राजकारण लय वंगाळ गड्यांनो असं ते बोलून गेले आणि आता त्यांच्या त्या शब्दाची प्रचिती सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणातून आणि ज्यांना राष्ट्रवादीने राजकारणाची ओळख दिली अशा धुरंधरांकडून एक आगळं वेगळं कट कारस्थान करीत असल्याचं पाहावयास मिळतं. शरद पवारांनी वयाच्या 60 नंतर या राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि एक स्वाभिमान असल्याचं देशाला आणि महाराष्ट्राला दाखवून दिलं असलं तरी आता गटातटामध्ये विभागलेला हा पक्ष सध्या एक वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. तर आता या राजकारणामध्ये सुनीताताई पवार यांच्यासमोर असलेली ही आव्हानं नेमकी ही जरी सिंग यांच्या नावाने असले तरी यांना नक्कीच लीगल उत्तर देऊ असा जरी घोषवारा होत असला तरी महाराष्ट्रातलं राजकारण जे अजितदादांच्या बोलण्यावर चालत होतं ते आता नव्याने या राष्ट्रीय पक्षाची धुरा सांभाळलेले पार्थ वा सुनीताताई पवार सांभाळू शकतील का हा सध्या चर्चेचा विषय ठरतो. परंतु सध्या जी नोटीस आली त्या नोटीसच्या माध्यमातून आता सध्या
जो चर्चेचा विषय ठरतोय, तरी आता राष्ट्रवादी अजित पवार गट यात सध्या अलबेल असं काही नाही. 2029 पर्यंत या पक्षाची ध्येय धोरणं ही तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी असं कुठलंही विधायक कार्य राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातून पाहावयास मिळत नाही. तर शरद पवार यांची भूमिका ही आगळी वेगळी असली तरी त्यांच्याकडे असलेले खासदार आणि आमदार हे सत्तेत बसण्याच्या हालचाली करत असल्याचे पाहावयास मिळतं. परंतु आतापर्यंत शरद पवार यांचा याविषयी कुठलाही ठोस निर्णय नसल्याने सध्या ज्या चर्चा आहेत त्या फक्त चर्चा असून राष्ट्रवादी अजित पवार गट यांना अध्यक्षपदाबाबत दिलेली नोटीस आणि यामागचे धुरंदर ह्या चर्चा रंगल्या आहेत. सदर व्हिडिओ राष्ट्रवादी पक्षाला जे नोटीस मिळाले त्या प्राप्त माहितीवरून बनवण्याचा हा प्रयत्न. आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी जनसमोर न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.